आपण स्टार्ट केलेला आहे तो म्हणजे 10वीचं मॅथ आणि त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर मॅथ 1 चा लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल या चॅप्टर मध्ये आपला प्रॅक्टिस सेट 1.1 हे मित्रांनो याच्यातले 2 एक्झाम्पल राहिलेत आणि ते 2 एक्झाम्पल आपले स्पेशल टाइप ऑफ इक्वेशन वर आहेत. ते आपल्याला आता शिकायचं आहे. नमस्कार, मी मॅथ सोडवाला धनंजय भोसले आणि तुम्ही पाहताय YouTube चॅनल मॅथ सोडवाला. ओके, बघूयात आता स्पेशल टाइप ऑफ इक्वेशन दिसायला आपल्याला कसे दिसतात आणि स्टुडंट त्याचे एक्झाम्पल काय. कुणाला म्हणायचं मित्रांनो स्पेशल टाइप ऑफ इक्वेशन पाहूयात आपण. या ठिकाणी बघा की जर 2x + 3y = 5 आहे आणि स्टुडंट 3x + 2y = 7 आहे. हे 2 एक्झाम्पल तुम्ही निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय जाणवतं तुम्ही बघा की x चा कोएफिशिएंट किती रे 2. व्हेरी गुड. या ठिकाणी y चा कोएफिशिएंट किती रे 2. व्हेरी नाईस. म्हणजे हे कोएफिशिएंट सेम आहेत, नीट बघून घ्या. बरोबर आहे. त्याचबरोबर मित्रांनो बघा इकडे y चा कोएफिशिएंट किती रे 3. x चा कोएफिशिएंट किती रे 3. म्हणजे हे सुद्धा सेम आहेत. येस, म्हणजे जर असे क्रॉसचे कोएफिशिएंट जर मित्रांनो जर सेम असले, क्रॉसचे कोएफिशिएंट जर सेम असले तर त्या इक्वेशनला आपण म्हणतो स्पेशल टाइपचे इक्वेशन्स. ओके, हे आहेत स्पेशल टाइपचे इक्वेशन आणि यांना सॉल्व्ह करायची मित्रांनो पद्धत जरा वेगळी आहे. अजून तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवतो स्पेशल टाइपचे इक्वेशनचे. बघा मित्रांनो या ठिकाणी मी घेतलेले. ओके, या ठिकाणी स्टुडंट तुम्ही बघू शकताय किती मित्रांनो हे 99x आणि या ठिकाणी 99y म्हणजे हे सुद्धा सेम आहेत. येस येस, समजले तुम्हाला? कमेंट मध्ये टाका मला. जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा कमेंट मध्ये टाका. ओके, मी पाहून तुम्हाला रिप्लाय जरूर देईन बाळांनो. स्टुडंट या ठिकाणी आहे 101y आणि या ठिकाणी सुद्धा 101x. हे सुद्धा मित्रांनो कोएफिशिएंट सेम आहेत. म्हणजे हे जे इक्वेशन झाले हे झाले स्पेशल टाइपचे इक्वेशन. ओके ना, मस्त. पुढे आता स्टुडंट पहा सगळे अजून नवीन एक्झाम्पल तुमच्या समोर घेतोय. ओके, बघा हे किती आहे बघा 49x. या ठिकाणी चेक करा चला 49y. समजतंय सगळ्यांना? येस, म्हणजे हे कोएफिशिएंट सेम आहेत. एकदम करेक्ट. ओके, त्याचबरोबर स्टुडंट तुम्ही बघू शकताय इथं आहे 57y, इथं आहे 57x. म्हणजे हे सुद्धा कोएफिशिएंट कसे आहेत तर सेम आहे. ओके, म्हणजे स्टुडंट हे सुद्धा कसले एक्झाम्पल झालं स्पेशल टाइपचे एक्झाम्पल. मित्रांनो तुम्ही तुमच्या वहीमध्ये स्पेशल टाइपचे इक्वेशन कोणते असतात ते तुम्ही लिहू शकता आणि तुम्हाला आता एकदम छान समजलेले आहे. आता आपल्याला मित्रांनो हे स्पेशल टाइपचे इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे मित्रांनो काही एक स्पेशल मेथड आहे. ओके, स्पेशल आपल्याला एक स्टेप वापरायचे आहेत. त्या मेथडने मित्रांनो तुम्हाला हे सॉल्व्ह करता येतील. मित्रांनो सॉल्व्ह करायचं म्हणजे नेमकं काय असतं? आपल्याला यांना सॉल्व्ह करायचं म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू शोधायची असते. लक्षात ठेवा, x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू शोधली तर त्याला काय म्हणतो आपण स्टुडंट? सोल्युशन. एक्झॅक्टली राईट. ओके, बघूयात कसं सॉल्व्ह करायचंय. या ठिकाणी हाऊ वी सॉल्व्ह इट. हाऊ वी सॉल्व्ह इट काय प्रोसेस आहे मित्रांनो? हे जे इक्वेशन आहे याला द्यायचं नाव इक्वेशन 1, ह्याला नाव द्यायचं इक्वेशन 2. समजलंय सगळ्यांना? एकदम व्हेरी नाईस. स्टुडंट फर्स्ट स्टेप तुमची अशी आहे. स्टेप 1. स्टेप 1 तुम्हाला इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिशन करायची आहे. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 या दोघांची मित्रांनो तुम्हाला ऍडिशन करायची आहे. जेव्हा तुम्ही यांची ऍडिशन करणार याचा आन्सर तुम्हाला असं भेटत असतं x + y = समथिंग. कोणता तरी कॉन्स्टंट नंबर येतो मित्रांनो पुढे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मिळेल आणि याला तुम्ही म्हणणार इक्वेशन नंबर आता 3 दिलाय. कारण 1 आणि 2 ऑलरेडी तुमच्याकडे असणार आहे. राईट, इक्वेशन 3. आता स्टुडंट स्टेप सेकंड याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन. आता 1 ऍडिशन करताना 1 + 2 2 + 1 चालेल, पण सबट्रॅक्शन करताना मात्र मित्रांनो एक रूल तुम्ही लक्षात ठेवा. ओके, की जो मोठा नंबर असेल x चा त्याला त्याच्यातून हा वजा करायचा. म्हणजे असं जर सबट्रॅक्शन करायचं म्हणलं तर 1 मधून 2 वजा करायला लागेल, पण आपल्याला तसं नाही करायचंय. सिस्टमॅटिक करा की ज्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट मोठा आहे त्याच्यातनं मित्रांनो ते दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे या ठिकाणी 2 मधून 1 वजा करायला लागणार. सो इथं लिहितोय मी इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. समजलंय? कधी कधी जर तुमचा हा नंबर जर मोठा असेल तर तुम्ही 1 मधून 2 सबट्रॅक्ट करू शकता. ओके, आता असं केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल?
तुम्हाला भेटणार एक्स मायनस वाय इज इक्वल टू समथिंग आणि याला तुम्ही देणार इक्वेशन नंबर 4. कळलंय? म्हणजे स्टेप 1 मध्ये तुम्हाला भेटतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर, स्टेप नंबर 2 मध्ये भेटतं एक्स मायनस वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर. आता स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 3 मध्ये काय करणार लक्ष द्या. स्टेप 3 मध्ये तुम्ही 3 आणि 4 या इक्वेशनची ऍडिशन करणार. इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 यांची तुम्ही ऍडिशन करणार. ऍडिशन केल्यानंतर शुअरली तुमचा मित्रांनो वाय वाय कॅन्सल होतो आणि एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला भेटते. लक्षात ठेवा, एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला भेटते. समजली प्रोसेस इथपर्यंत? व्हेरी गुड. आता एक काम करायचंय आपल्याला एक काम करायचंय. ही पुट एक्स इक्वल टू जी मिळालेली व्हॅल्यूज आहेत ती तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा. शक्यतो 3 आणि 4 मध्ये पुट केलेलं सोपं राहील, कारण त्यामध्ये आकडेच नाहीयेत, फक्त व्हेरिएबल आहेत, त्यामुळे सोपं जाईल. सो दॅट सगळ्यात सोपं तुम्हाला 3 जाईल. पुट एक्स इक्वल टू कॉन्स्टंट नंबर इन इक्वेशन 3. ओके, आणि लगेच मित्रांनो तुम्हाला वाय ची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू हेच तुमचं मित्रांनो सोल्युशन असतं. सो तुम्ही मस्तपैकी नाव टाकणार आन्सर आणि लिहिणार द सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू जे भेटलेला आन्सर, वाय इक्वल टू भेटलेला आन्सर. मित्रांनो अशा पद्धतीने याची प्रोसेस आहे. तुम्हाला पूर्णतः प्रोसेस समजलेली आहे. बघूयात आता. ओके, आता स्टुडंट एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचंय. या ठिकाणी एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायला घेतलंय. येस, इक्वेशन 1 मी या ठिकाणीच नाव देतो, कारण की डबल स्टेप लिहायला म्हणलं टाइम लागतो, व्हिडिओ मोठा होईल. ओके, व्हिडिओ तर आपल्याला मोठा नाही करायचा आहे. सो याला देऊयात मित्रांनो इक्वेशन 1 आणि याला देऊयात आपण इक्वेशन 2 दिलेले. व्हेरी नाईस. मग आताच तुम्ही बघा काय केलं आपण केलेलं आता दोघांची ऍडिशन आणि एक्स प्लस वाय बरोबर उत्तर भेटलं, त्याला इक्वेशन 3 नाव दिले. सो दॅट इथं लिहू आपण ऍडिंग, बघा ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिशन करा. चला करा. तुम्हाला जर डायरेक्टली जर या ठिकाणी ऍडिशन करता येत असेल तर काही विषयच नाही. ओके, बघा 99x आणि 101x किती झाले? तोंडीच आहे ना हे, त्यामुळे सेपरेट तुम्ही नाही लिहिलं तरी पण चालेल बेटा. ओके, आणि जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. ओके, टाइमपास होऊ शकतो त्यामध्ये. ओके, किंवा मी असं करून घेतो, चला, पण नाही केलं तरी चालेल. असं तुम्हाला डायरेक्ट जरी आलं तरी पण चालेल. व्हेरी नाईस. ओके, बघा आता. ओके, चला स्टुडंट ऍडिशन करायचंय. 99x 101x म्हणजे 200x, 200x प्लस 101y आणि 99y म्हणजे 200y. ओके, आणि 499 आणि 501 बघा, ह्यातला एक ह्याच्यात टाकला 500 आणि 500 हजार झालं. व्हेरी गुड. या ठिकाणी आपल्याला भेटले 200x 200y इज इक्वल टू 1000. पण मित्रांनो तुम्ही बघा या ठिकाणी काय मिळालेलं आपल्याला एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर पाहिजे. सो दॅट या ठिकाणी भेटेल 200 ने डिवाइड करा, 200 ने डिवाइड करा, 200 ने डिवाइड करा. सो डिवाइड बाय 200. सो या ठिकाणी 200 ने डिवाइड केलं आपण. करेक्ट आहे बेटा? ओके, काय मिळणार आपल्याला? ओके, हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल. सो राहिलं काय बघा, एक्स प्लस वाय इक्वल टू हे 0 0 कॅन्सल होतील आणि 2 ने जर डिवाइड केलं तर 2 5 जा 10 होईल. सो एक्स इक्वल टू 5 येईल. याला आपण देणार इक्वेशन नंबर 3. याला देणार आहेत आपण मित्रांनो इक्वेशन नंबर 3. बघा समजलंय सर्वांना? इक्वेशन नंबर 3 एकदम व्यवस्थित पद्धतीने आणलेले. ओके, व्हेरी गुड. आता आपल्याला एक काम करायचं, इक्वेशन 4 आणायचे. पण इक्वेशन 4 कसं आणतो आपण? सबट्रॅक्शन करून इक्वेशन 4 आणतो. पण आता कोणातून कोण सबट्रॅक्ट करणार आहे आपण? स्टुडंट 101 हित आहे बघा, म्हणजे 2 नंबर इक्वेशन मध्ये मुद्दामून ते 2 नंबरला तसा देतात. सो 2 इक्वेशन मधून एक इक्वेशन सबट्रॅक्ट करा. सो या ठिकाणी लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, सो 2 कोणते बघा, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. त्यामधून एक नंबर सबट्रॅक्ट करायचं. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. येस, यांची काय करायची मित्रांनो आपल्याला? सबट्रॅक्शन. येस, सबट्रॅक्शन म्हणलं तर या ठिकाणी मायनसचं साइन असतंच. सबट्रॅक्शन करताना आपण लोअर इक्वेशनचे साइन बदलतो, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. सो इथं प्लस हे होणार मायनस, प्लस हे होणार मायनस, या ठिकाणी प्लस हे होणार मायनस. 101x मधून 99x गेले, राहिले 2x. बरोबर ना? व्हेरी गुड.
परत 99y वजा 101y, बघा 99 छोटा नंबर, 101 मोठा नंबर आहे आणि 101 ला मित्रांनो मायनस साइन आहे, वेगळे साइन आहे, सबट्रॅक्शन करायला लागणार. सो 99 101 मधून 99 गेले, 2 राहिले आणि मोठ्या संख्येचं साइन मायनस आणि वायचं वाय इज इक्वल टू 501 मधून 499 गेले, 2 राहिले. तुम्हाला सगळीकडे 2 दिसत असेल, 2 2 2 डिवाइडिंग बाय 2 टू बोथ साइड. येस, कॅन्सल होईल हे सगळं. म्हणजे राहिलं काय, फक्त बघा x राहिलं या ठिकाणी असं. ओके गुड. या ठिकाणी राहिलं असं x मायनस y इज इक्वल टू किती रे, 1. 2 2 कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी काय राहिलं, म्हणजे 1 राहिला. स्टुडंट हे जे इक्वेशन आहे, या इक्वेशनला आपण देणार 4. बघा इक्वेशन 1 इक्वेशन 2 ऍडिशन करून इक्वेशन 3 आणलं, सबट्रॅक्शन करून इक्वेशन 4 आणलं. आता आपल्याला करायचंय ह्या दोघांची ऍडिशन करायची, लगेच तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळणार आहे. जसं पण मित्रांनो या ठिकाणी मी सांगितलेलंच तुम्हाला, 3 आणि 4 ची ऍडिशन केली की x ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो दॅट या ठिकाणी सुद्धा आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आहे 3 आणि 4 ची ऍडिशन केल्यानंतर. सो आपण लिहूया असं, बघा ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4, 3 आणि 4 ची आपण ऍडिशन करू. मग 3 कोण आहे चेक करा, x प्लस वाय इक्वल टू 5 आहे. येस, त्याचबरोबर स्टुडंट 4 काय बघा, x मायनस वाय इक्वल टू 1 आहे. येस, यांची आपल्याला करायची आहे ऍडिशन. ओके, काय होणार बघा, x प्लस x किती होणार, 2x. हे प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होणार, इज इक्वल टू 5 प्लस 1 6. आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे आहे बेटा, x ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. म्हणजे आपण दोन्ही साइडला जर 2 ने डिवाइड केलं तर चालेल, नाहीतर बरेच स्टेप वापरतात 2 इथं मल्टिप्लायला इकडे गेल्यावर डिवाइडला, पण ते तसं नसतं. स्टेप अशी असते, डिवाइडिंग बाय 2 टू बोथ साइड, 2 ला 2 कॅन्सल होणार. सो x इज इक्वल टू बेत्रिक 6 म्हणजे 3 येणार, x इज इक्वल टू 3 भेटला आपल्याला. व्हेरी गुड, x व्हॅल्यू 3 भेटली, व्हेरी नाईस. मित्रांनो हा लाईक करा, x ची व्हॅल्यू भेटली ना आपल्याला, व्हेरी नाईस. आता पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3 मध्येच टाकायची, कारण 3 इक्वेशन सोपं असतं, लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. काय बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे, टाकूयात बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 5. ओके, x ची व्हॅल्यू 3 पुट करा, कुठे करायची, हे बघा. सो 3 प्लस वाय इज इक्वल टू 5, 3 पलीकडे जाऊन मायनस, y इक्वल टू 5 मायनस 3. सो y इज इक्वल टू किती भेटला आपल्याला, मग y इज इक्वल टू 2. ही झाली मित्रांनो आपली y ची व्हॅल्यू. सो दोघं व्हॅल्यू आपल्याला भेटलेले आहेत, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2 भेटलेली आहे. करेक्ट. सो दॅट मस्त पैकी नाव टाकणार मित्रांनो आपण, आन्सर द सोल्युशन इज, काय सोल्युशन, x इक्वल टू 3 y इक्वल टू 2. व्हेरी गुड, एकदम भारी. ओके, सगळ्यांनी मित्रांनो आता हे जे एक्झाम्पल आहे, ह्या एक्झाम्पलला लिहून घ्या. तोपर्यंत मी पुढचं एक्झाम्पल मित्रांनो या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. येस, ओके, किंवा तुम्हाला नंतर लिहायचं असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकताय. ओके मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 8 तुमच्या समोर आहे, बघा. आन्सर स्टार्ट करतोय. हे जे इक्वेशन पहिलं आहे त्या इक्वेशनला आपण देऊयात इक्वेशन 1, दुसऱ्या इक्वेशनला देऊयात इक्वेशन 2. मित्रांनो आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय, सर्वांना माहिती आहे सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं, x ची व्हॅल्यू शोधायची आणि y ची व्हॅल्यू शोधायची, राईट. आता आपल्या प्रोसेस प्रमाणे कसं करणार, ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2, 1 आणि 2 चे आपण ऍडिशन करणार आणि 3 नंबरचं इक्वेशन करणार. ओके, करा बरं स्टुडंट, ऍडिशन किती होते, तुम्ही डायरेक्ट केली तरी पण चालेल, असं तुम्हाला खाली लिहायची सुद्धा गरज नाही मित्रांनो. ओके, असं करायची गरज नाही तुम्हाला. ओके, आता बघा 5 आणि 4 9 आणि 9 आणि 7 16, बघा 9 आणि 7 16, हातचा 1 गेला. सो 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, म्हणजे 106 येते. 106x स्टुडंट मायनस 57y मायनस 49y, म्हणजे हे होणार एवढाच नंबर हा पण येणार, कारण हे 2 नंबर सेम आहेत. 106y बरोबर. या दोघांचे ऍडिशन किती होणार बघा, 2 आणि 2 4, 7 आणि 5 12, हातचा 1, 2 आणि 2 4, बरोबर आहे. येस मित्रांनो, 106 ने सगळीकडे डिवाइड होतं, करा.
ओके करूया. हिथं 106 ने डिवाइड, हिथं सुद्धा 106 ने डिवाइड, हिथं सुद्धा 106 ने डिवाइड. करेक्ट. 106 कॅन्सल, हे सुद्धा कॅन्सल. आता इथं 6 चौक 24 आणि 100 गुणिले 4 400 होतं. सो या ठिकाणी 4चा भाग जातो. आन्सर काय येतं? x मायनस वाय इज इक्वल टू किती? 4. सो हे झालं मित्रांनो आपलं इक्वेशन नंबर 3. सॉरी मध्ये मायनस आहे, चालेल. सो दॅट हे झालं आपलं स्टुडंट इक्वेशन नंबर 3. स्टुडंट ऍडिशन करून आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालेलं आहे. आता आपल्याला करायची मित्रांनो यांची सबट्रॅक्शन. ओके करूया सबट्रॅक्शन. आता कोणातून कोण सबट्रॅक्ट करायचं हा मुख्य मुद्दा आहे आपला. ओके आपण करूया 57 मोठा आहे. सो याच्यामधून आपण 1 वजा करणार म्हणजे सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2. सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2 म्हणजे 2 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं म्हणजे 2 ला वरती लिहायचं. 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. मायनस करायचंय 1चं 49x परत मायनस 57y इक्वल टू 172. येस सबट्रॅक्शन. स्टुडंट सबट्रॅक्शन करताना लोअर इक्वेशनचे साइन चेंज करायचे असतात. तिथं प्लस आहे होणार मायनस, मायनस आहे होणार प्लस, इथं प्लस आहे होणार मायनस. करूयात आता. 57 मधून 49 गेले. 57 मायनस 49 म्हणजे 8x. आता बघा प्लस 57 आहे वरती 49 आहे म्हणजे 57 मधून 49 गेले. आता मोठ्या संख्येचं साइन येणार प्लस 8y इज इक्वल टू 252 मधून 172 गेले. बघा 2 मधून 2 गेला 0 राहतो. 5 मधून 7 जात नाही म्हणजे इकडून घेणार 1, 15 झाले. 15तनं 7 गेले 8 राहिले कारण की 8 आणि 7 15 असतात. 1 राहिलेला इथं 1 ने गेला 0 म्हणजे 80 येते. ओके दोन्ही साईडला मित्रांनो 8 ने डिवाइड करा. सबट्रॅक्शन कळालेली तुम्हाला बघा एकदा. ओके दोन्ही साईडला आपण 8 ने डिवाइड करू. 8 ने डिवाइड केल्यास कॅन्सल आणि 80 माहिती आहे तुम्हाला. x प्लस वाय सो दॅट बघा काय भेटते आपल्याला x प्लस वाय इक्वल टू 10. येस आणि ह्या इक्वेशनला आपण देणार आहेत नंबर 4. इक्वेशन 3 तुमच्याकडे x मायनस वाय इक्वल टू 4 आहे आणि इक्वेशन 4 x प्लस वाय इक्वल टू 10 आहे. आता ह्या दोघांची करायची आपल्याला ऍडिशन. प्रोसेस तुमची पाठ झालेली आहे. ओके आता करूयात ऍडिशन. सो म्हणूयात ऍडिंग इक्वेशन 3 and 4. मग 3 नंबरचं इक्वेशन काय बघा x मायनस वाय इक्वल टू 4. ओके परत कोणतं x प्लस वाय इक्वल टू 10. यांची करायची आपल्याला ऍडिशन. एकदम करेक्ट. येस सो दॅट कॅन्सल कोण होईल रे? मायनस वाय प्लस वाय कॅन्सल. x आणि x 2x इक्वल टू 4 प्लस 10 14. 2 ने डिवाइड करा दोन्ही साईडला. सो या ठिकाणी 2 ला 2 कॅन्सल होणार. सो x इक्वल टू 2 7 जा 14. x ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली? 7. सो या ठिकाणी आपण म्हणणार पुट x इक्वल टू 7 इन इक्वेशन. ओके कोणत्या इक्वेशन मध्ये टाकायची व्हॅल्यू? 3 सोपं असतं किंवा 4 सोपं असतं. प्लस वाला सोपं असतं हे 4 आहे. सो इन इक्वेशन 4 काय रे ती 4 इक्वेशन? ते असं आहे x प्लस वाय इक्वल टू 10. ओके आता x ची व्हॅल्यू 7 टाकणार आहेत म्हणजे 7 प्लस वाय इक्वल टू 10 प्लस 7 पलीकडे मायनस. सो y इज इक्वल टू 3 भेटला आपल्याला. राईट ना? येस. सो आपल्याला x ची व्हॅल्यू भेटलेली आहे, y ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आपण मस्तपैकी मित्रांनो नाव टाकणार आहेत. मस्तपैकी नाव टाकणार स्टुडंट सोल्युशन. आणि सोल्युशन मध्ये ओके येस इथं सोल्युशन लिहायचंय पण मस्तपैकी नाव टाकणार आन्सर. द सोल्युशन इज x इक्वल टू 7 आणि y इज इक्वल टू 3.
सो अशा पद्धतीने मित्रांनो हे एक्झाम्पल सुद्धा आपलं संपलेलं आहे. म्हणजे 2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले आणि स्टुडंट या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्णतः संपतो. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला तर असणार, प्रत्येक स्टेप व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलेली आहे. ओके, जर मित्रांनो आता भारी तर शिकवलेलंच आहे, लाईक तर करावंच लागणार, सबस्क्राईब तर करावंच लागणार, इन्स्टाला सुद्धा फॉलो करा आणि आपल्या मित्रांना शेअर तर कराच.